महत्वाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आता मुदत वाढ देण्यात आली। ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली। पहिली मुदत ही नोव्हेंबर पर्यंत दिली होती। त्याच्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली। त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंत आणि आता 31 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे। अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या। त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत। साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही। त्याच्याकडे एप्रिल नाही आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे। त्याच्यामुळे आणखीन तारीख तर येऊ दे। आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत। आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 पर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-केवायसीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं। आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे। त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय। काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत। त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत। यातल्या 80 लाखामधल्या
जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत, ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेरतपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये EKYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त EKYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही EKYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. EKYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं EKYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी EKYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिलांची EKYC अपूर्ण राहिलेली आहे किंवा तांत्रिक अडचणीमुळे लाभ हा बंद झालेला आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की EKYC ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठीच नव्हे तर राज्यातील विविध DBT योजनांसाठी आवश्यक प्रक्रिया आहे. अनेक महिलांना नेटवर्कच्या समस्या, तांत्रिक अडचणी किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे लाभ मिळण्यात अडथळे आले आहेत. त्यामुळे अशा महिलांना दुरुस्तीची संधी देण्यासाठी शासनाने मुदत वाढवली आहे आणि पोर्टलद्वारे सुधारणा करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची फेरतपासणी सुरू आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांचा लाभ थांबला आहे, त्यांच्या प्रकरणाची तपासणी करून पात्र महिलांना पुन्हा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांमध्ये नाव आलेल्या महिलांची छाननी सुरू आहे. पात्र लाभार्थी कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त EKYC पोर्टल पुन्हा सुरू होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबतचा अंतिम अधिकृत निर्णय किंवा शासन निर्णय म्हणजे GR जाहीर झाल्यानंतरच त्याला अधिकृत मान्यता देण्यात येईल. जर तुमची EKYC आतापर्यंत झाली नसेल किंवा लाभ बंद झाला असेल तर पुढील अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवा आणि पोर्टल सुरू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करा. अशाच लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना आणि सरकारी निर्णयाच्या अचूक अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.